आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. रात्री सगळ्यांची एकत्र जेवणं झाली. ज्या पद्धतीने सगळे एकत्र जेवत होते, जेवताना त्यांच्या ज्या गप्पा सुरू होत्या, हसी मजा सुरू होती, ते बघून युगाला खूप भारी वाटलं. पहिल्यांदाच तिला आपण माणसांसोबत जेवतोय असं वाटलं. नाहीतर कायमच युवराज आणि आऊसाहेब यांचीच बडबड चालू असायची. तिला मात्र एक शब्द सुद्धा बोलण्याचा काहीही अधिकार नसायचा. त्यामुळे तिला नेहमीच एक परकेपणाची भावना जाणवायची. पण आज परक्या घरात येऊन सुद्धा तिला एक आपलेपणा जाणवत होता. जेवणाच्या टेबलवर दर्श, जीवा आणि ध्रुव या तिघांचे मात्र इशारे सुरू होते. हे दर्श, तुझं झालं ना की माझ्या रूम मध्ये ये आणि सोबत या जीवाला पण घेऊन ये. दर्शच्या कानात खुसूर पुसूर करून ध्रुव तिथून उठून निघून गेला. दर्शचं सुद्धा जेवण झालं होतं. तसं त्याने जीवाला इशारा केला आणि ते दोघे चुपचाप सगळ्यांची नजर चुकवून ध्रुवकडे गेले. काय रे ध्रुव, काय इशारे करत होतास खाली? पण रूम मधला पसारा बघून दर्श आणि जीवा दोघांचे डोळे मोठे झाले. अरे ध्रुव, हे काय सगळं? डेकोरेशनचं सामान आहे गधड्या. आणि या सामानाचं काय करणार आहेस ध्रुव तू? तुम्ही दोघं ना फक्त शरीराने वाढलेत, पण अक्कल अजूनही गुडघ्यात आहे तुमची. अरे यार, आज भाई आणि वहिनीची फर्स्ट नाईट आहे, मग आपण त्यांची रूम डेकोरेट करायला नको का? तसं दर्श आणि जीवाने एकमेकांकडे बघितलं. ध्रुव, मला वाटतं हे सगळं करायच्या आधी आपण घरातल्या मोठ्या माणसांना विचारायला हवं, नाहीतर फुक्कटची बोलणी खाऊ आपण. हो हॅलो दर्श, मी बाबांची परमिशन घेतली आहे ऑलरेडी, म्हणून तर इतकं सगळं सामान घेऊन आलो ना. ध्रुव, अरे पण आय नो दर्श की त्यांचं लग्न खूप घाई गडबडीत झालंय, बट यार सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं त्यांचा अधिकार आहे ना. हे बघ, भलेही त्यांचं रिलेशन इतर कपल सारखं नॉर्मल नसेल, बट यार ते आता नवरा बायको तर आहेतच ना. त्यांना जवळ आणण्यासाठी फॅमिली म्हणून आपण थोडे एफर्ट्स तरी घालायलाच हवेत, असं मला तरी वाटतंय. दर्श, आयुष्यात पहिल्यांदा मी या ध्रुव सोबत सहमत आहे. आय थिंक ही इज राईट. आपण भाई आणि वहिनीसाठी थोडे एफर्ट्स घ्यायलाच हवे तरी. अच्छा, ओके, तुम्ही दोघं म्हणताय तर सजवू आपण त्यांची रूम. पण भाईचं काय? तो मध्येच वर आला तर? अरे यार, त्याची पण सेटिंग करून आलोय मी गाईज. बाबांना सांगितलंय भाईला 1 तास तरी खाली गुंतवून ठेवा, तोपर्यंत आम्ही सगळं डेकोरेशन करतो. हा, या अशा बाबतीत बरं डोकं चालतं रे तुझं. फक्त ऑफिसची कामं करायची म्हटली की तेव्हा तुझं डोकं बंद पडतं. हो ना ध्रुव? हे बघा, तुम्ही दोघं माझ्यावर बिल नंतर फाडा. आधीच वेळ कमी आहे आपल्याकडे. जे काम करायला आलोय ते करून घेऊया आधी. ध्रुवने ती फुलांची मोठी पिशवी उचलली आणि तो सक्षमच्या रूमकडे जायला निघाला. त्याच्या पाठोपाठ दर्श आणि जीवाने सुद्धा बाकीचं सामान घेतलं आणि ते सुद्धा दबक्या पावलांनी सक्षमच्या रूम जवळ जाऊन पोहोचले. सक्षमचं जेवण झालं तसा तो वर जायला निघाला. समू,
हा शिवा काका, चल थोडा वेळ आपण बाहेर फिरून येऊया. काय रे शिवादा, आत्ता बाहेर कुठे रे? दांडी यात्रेला चाललोय, यायचंय का तुला? अहो काका, पण अरे अर्ध्या तासात येऊ समू आपण. चल तू. तसा सक्षम मात्र तयार झाला. तसं पण मोठ्या माणसांची आज्ञा पाळणारा तो एक गुड बॉय होता. दोघं वॉकसाठी बाहेर गेले. तसं सूर्याने सत्यजितकडे पाहिलं. सत्यजित हॉलमध्येच टीव्हीवर न्यूज बघत होता. बघितलंस भाई, आज शिवादा माझ्याशी कसा बोलतो ते? तुला त्याचा स्वभाव माहिती असून पण जर तू असे मूर्खासारखे प्रश्न विचारत असशील तर तो पण तशीच उत्तरं देणार ना. त्याच्याकडे न बघताच सत्यजितने त्याला उत्तर दिलं. तसा बिचाऱ्या सूर्याचा चेहरा बारीक झाला. तो चुपचाप टीव्हीवरच्या न्यूज बघू लागला. अरे ए यडमटांनो, फुगे बेडला कशाला लावताय? अरे मीच म्हणाले असं लाव म्हणून. मी टीव्ही मध्ये बघितलं होतं ध्रुव. धाकल्या ताईसाहेब, आपण कोणाच्या बर्थडे पार्टीची तयारी करत नाही आहोत, हनीमूनची तयारी करतोय. आणि तुम्ही जर असे बेडला फुगे लावलेत ना तर रात्री काय होईल याचा विचार करा जरा. पण ध्रुव जे काही बोलला ते फक्त इमॅजिन करूनच दर्शला हसायला आलं. तसा तो जोर जोरात हसायला लागला. जीवाचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं होतं. अरे यार, आता ते मला काय माहिती? माझं थोडी ना लग्न झालं यार ध्रुव. तिने चिडूनच ते फुगे परत काढून टाकले. माहिती नसेल ना तर आधी माहित करून घ्यावं. निदान तुझ्या मोठ्या भावाला तरी विचारावं. माझा मोठा भाऊ ना फक्त या अशा गोष्टीतच हुशार आहे. कशात का होईना हुशार आहे हे तू मान्य केलंस ना जिवडे, त्यातच गड जिंकलोय मी. इकडे दर्श मात्र अजूनही एकटाच हसत होता. दर्श, आता तू का दात काढतोयस? काही नाही ग, बाई आणि वहिनी झोपलेले असताना जर अचानक हे सगळे फुगे फट फट करून फुटले ना तर त्यांच्यासोबत घरातले बाकीचे सुद्धा जागे होतील आणि काय काय विचार करतील ना याचा विचार करून मला आत्ताच हसायला येतंय. भावा, तुझ्यासारखा बावळट नाहीये मी, म्हणूनच सांगतोय की बेडला फुगे लावू नका. हे बलून्स आपल्याला रूमच्या छताला उलटे लटकवायचेत. ध्रुवने बेडच्या मधोमध मस्त असा गुलाबाच्या फुलांचा हार्ट शेप बनवला होता. त्यानंतर ध्रुव जसं जसं सांगत होता तसे तसे ते दोघेही करत होते. आज पहिल्यांदाच ध्रुव लीडर झाला होता आणि बाकीचे दोघे त्याचे असिस्टंट. फायनली पाऊण तासानंतर त्यांची रूम प्रॉपर सजवून झाली. तसा त्यांनी बाकीचा सगळा पसारा आवरला. जीवाने रूम मध्ये सुगंधित कॅन्डल्स लावून दिल्या. सगळं झाल्यावर ध्रुवने जाऊन रूमचे लाईट्स ऑफ केले. त्यांनी पूर्ण रूमवर नजर फिरवली. रूम खूप सुंदर दिसत होते. व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये त्या लाल फुलांचं डेकोरेशन आणि छताला उलटे लटकलेले रेड बलून्स, त्याचा एक वेगळाच लुक आला होता. जणू काही सक्षमच्या पांढऱ्या रंगासारख्या निरोस आयुष्यात येऊन युगाने प्रेमाचे लाल रंग भरले होते. वाव, दिस लुक्स ब्युटिफुल. जीवाने सगळ्या रूमवर नजर फिरवली. हा यार ध्रुव, खरंच भारी दिसतंय हे. आवडलं ना तुम्हा दोघांना? शेवटी आयडिया कोणाची आहे? काका,
आता बास झालं, आपण जाऊया घरी, मला थोडं काम सुद्धा आहे. तसा शिवा सक्षमला घेऊन रिटर्न फिरला. ते दोघेही वॉक करत करत बरंच अंतर चालून आले होते. इकडे खाली महिला मंडळाची मस्त मीटिंग भरली होती. तारा, राधा आणि दुर्वाकडे युगा नुसतीच बघत बसली होती. त्या तिघींकडे बघून तिला विश्वासच बसत नव्हता की त्या तिघीही जावायत. अगदी बहिणींपेक्षाही जास्त जिव्हाळा होता त्या तिघींमध्ये. माई सासू असून सुद्धा त्यांना तसं काहीही जाणवू देत नव्हत्या. तिला तर आपण एखाद्या पुस्तकातल्या इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये आलोय की काय असंच फील होत होतं. इकडे रूमचा दरवाजा लोटून घेत ध्रुव, दर्श आणि जीवा आपापल्या रूम मध्ये निघून गेले. सक्षम आणि शिवा सुद्धा घरी आले होते. आत येताच सक्षमचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर कुणालचा फोन होता. काका, तुम्ही आत जा, मी जरा फोनवर बोलून येतो. तसा शिवा आत निघून गेला. सक्षम गार्डन मधल्या बाकावर जाऊन बसला आणि त्याने फोन रिसीव्ह केला. हा, बोल कुणाल. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आपल्या माणसांना कालपासून किर्लोस्करांच्या घरावर नजर ठेवायला लावली. जेलमधून सुटल्यापासून एकदाही युवराज किर्लोस्कर घराच्या बाहेर पडला नाहीये. पण थोड्या वेळापूर्वी तो त्याच्या आजी सोबत कुठेतरी बाहेर गेलाय. आपला माणूस आहे त्यांच्या पाळतीवरच. ते दोघे कुठे जात आहेत, काय करतायत, याची अपडेट मी तुम्हाला कळवत राहीन. गुड. आणि सर, त्याच्या सगळ्या क्लायंट्सची लिस्ट सुद्धा मी काढली. त्याचे सगळ्यात मोठे क्लायंट आहेत मिस्टर कारखाने आणि एक मिस्टर शर्मा म्हणून आहेत. जर या दोघांनी त्याच्या कंपनीसोबत डील्स कॅन्सल केल्या तर त्याचा खूप मोठा लॉस होईल. पण प्रॉब्लेम हा आहे की ते दोघेही किर्लोस्करांचे खूप जुने क्लायंट्स आहेत. त्यामुळे त्यांना तोडण्यासाठी आपल्याला काहीतरी खूप मोठी लालच द्यावी लागेल. तरी पण ते किर्लोस्करांना सोडतील की नाही या बाबतीत थोडा डाऊट आहेच. ओके, तू मला फक्त त्या दोघांच्या सगळ्या डिटेल्स पाठव. मी बघतो पुढे काय करायचं ते. ओके सर. आणि आपल्या माणसांना सांग त्याच्यावर नीट लक्ष ठेवायला. सर, बाहेरची माहिती तर आपल्याला इझिली मिळून जाते, पण त्याच्या घरात काय चाललंय ते कळणं जास्त गरजेचं आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या घरात आपला माणूस पाठवायचा कसा. त्यांच्या घरात मोजून 3-4 नोकर आहेत आणि ते सगळे त्यांचे खूप जुने आणि प्रामाणिक नोकर आहेत. अशात आपला माणूस त्यांच्या घरात पाठवणं जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. सध्याच्या सिच्युएशन मध्ये तो कोणत्याच नवीन माणसाला त्याच्या घरात एंट्री देणारच नाही. इतका मूर्ख तो नक्कीच नाहीये. सो सध्या फक्त त्याच्या बाहेरच्या हालचालींवर लक्ष ठेव. बाकी आपण बघूच पुढे काय करायचंय ते. ओके सर, गुड नाईट. कुणालने फोन ठेवून दिला. कुणालशी फोनवर बोलून सक्षम घरात आला. घरात येताच त्याचं लक्ष युगाकडे गेलं. नेमकं त्याच वेळी तिने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. तशी तिने लगेच तिची नजर दुसरीकडे फिरवली. युगा, जा, आता जाऊन तुझ्या खोलीत आराम कर जा. हा, नाही, नको, मला इथे छान वाटतंय. तसं राधा आणि तारा एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसू लागल्या. समू, युगाला तुझ्यासोबत वरती घेऊन जा. तसे युगाचे डोळे भीतीने मोठे झाले. ओ सासूबाई, असं का करताय माझ्यासोबत? मी दिल्या घरी सुखी आहे ना.
कशाला उगीच मला वाघाच्या गुहेत पाठवताय? हे काय लहान आहे का जे मी हिला कडेवर उचलून घेऊन जाणार आहे? समू, ऐकलंस ना मी काय म्हणाले ते? हो आई, चल युगा. तिची तर त्याच्यासोबत जायची अजिबात इच्छा नव्हती, पण आता सासूबाईंचा आदेश आहे म्हटल्यावर पाळावं तर लागणारच होता. तिने सगळ्यांकडे बघून एक ऑकवर्ड स्माइल दिली आणि उठून त्याच्या दिशेने चालू लागली. चला मिस डीटीपी, आपल्या रूम मध्ये जाऊया. तो तिला ऐकू येईल इतक्याच हळू आवाजात बोलत होता. तसे तिने मांजरी सारखे बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. मनातल्या मनात त्याला शिव्या घालत ती एक एक पाऊल पुढे टाकू लागली आणि तो तिला फॉलो करत तिच्या मागे चालू लागला. दोघेही पायऱ्या वर चढून आले, पण वर येताच तिने त्याला एक जळजळीत लूक दिला. ताई, काही म्हणा, दोघे जेव्हा एकमेकांसोबत असतात ना तेव्हा अगदी दृष्ट लागण्यासारखे दिसतात. हो ना तारा, देव करो आणि यांची जोडी अशीच कायम राहो. निदान आत्ता तरी यांच्या आयुष्यात कसलीही दुःख येऊ नयेत म्हणजे झालं. ओ, तुम्ही मला ते डीटीपी वगैरे म्हणत जाऊ नका हा. ती डिग्री मी तुला दिलेली नाहीये, तू तुझ्या मेहनतीने मिळवलीस, प्रत्येक वेळी तोंडावर पडून. त्याने दरवाजा लोटला आणि आत गेला, पण जसा त्याने दरवाजा लोटला तशी त्याची पावलं जागेवर खेळली. त्याच्या पाठीमागे असलेली युगा सुद्धा शॉक झाली होती. दोघांनीही रूमवर नजर फिरवली. त्यांची रूम एखाद्या हनीमून स्वीट सारखी सजवली होती. आज त्याची बेरंग खोली लाल रंगाने उजळून निघाली होती. रूमचे लाईट्स ऑफ होते. सुगंधित कॅन्डल्सचा सुवास पूर्ण रूम मध्ये दरवळत होता. कॅन्डल्सच्या प्रकाशात दिसणारे ते छतावर लटकवलेले बलून्स एकदम आकर्षक दिसत होते. त्याला क्रॉस करून ती पुढे आली. तिने डोळे फाडून समोरच्या डेकोरेशनकडे पाहिलं आणि त्यानंतर खूप रागात सक्षमकडे पाहिलं. तिची नजर बघून त्याच्या भुवया हलकेच वर गेल्या. ओ, हा सगळा काय प्रकार आहे? ए, डोंट टॉक टू मी लाईक दिस. धमक्या नंतर द्या, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा सगळा नक्की काय प्रकार आहे? हे बघा, भलेही आपलं लग्न वगैरे झालं असलं ना तरी काय हा? ती बोलतच होती तितक्यात तो एक पाऊल पुढे सरकला. तशी ती गप्प होऊन एक पाऊल मागे सरकली. तो त्याच्या शर्टच्या स्लीव्स वर करत तिच्या दिशेने चालत होता. तसं तिने घाबरून आवंढा गिळला. तो पुढे पुढे चालत येत होता आणि ती मागे मागे सरकत होती. तरी आपल्यात काय? आपल्यात ते सगळं. काय सगळं? तेच सगळं जे प्रत्येक नवरा बायको मध्ये होतं ते नाही होऊ शकत. चालत चालत ती मागच्या सोफ्याला जाऊन टेकली होती. शेवटचं वाक्य तिने एका श्वासात बोलून टाकलं आणि डोळे गच्च मिटले. अच्छा, काय होतं प्रत्येक नवरा बायको मध्ये? तो हाताची घडी घालून शांतपणे तिला विचारत होता. तसे तिने हळूच डोळे उघडले आणि वैतागलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. पण तो मात्र हाताची घडी घालून शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. बोल ना, काय होतं प्रत्येक नवरा बायको मध्ये? मला नाही माहिती,
पण तुम्ही माझ्यासोबत तसलं काही करायचा विचार सुद्धा करायचा नाही हा. त्याने एकदा तिच्या बोटाकडे पाहिलं आणि मग तिच्याकडे पाहिलं. त्याचं ते किंचित लाल झालेले निळे डोळे बघून तिने लगेच त्याला दाखवलेलं ते बोट पटकन खाली घेतलं. तू कोण समजतेस कोण गो स्वतःला? हा, मी विचारलं तू कोण समजतेस कोण स्वतःला? कोण समजते म्हणजे? म्हणजे तू काय कुठल्या राज्याची राजकुमारी आहेस की काय? की स्वर्गातली अप्सर आहेस जे मी तुझ्यासाठी हा सगळा फालतूचा ड्रामा करेन? पण त्याचं बोलणं ऐकून तिचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं. तुम्हाला काय वाटतं, कशी होईल सक्षम आणि युगाची फर्स्ट नाईट? मला तुमचे गेसेस कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू.